दुसऱ्या षटकामध्ये एक्स्ट्रा धावा जरूर आल्यात, पण मोठे फटके यांपासून लांब ठेवले ते म्हणजे बॅड बॉय चिरली टीमला. शुभम मोकलना 14 धावा दापडा लागल्या गेल्या. या षटकातील अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. शुभम माळे आला ऑन द स्ट्राईक. शरीरेक्षा थोडासा दूर टाकण्याचा प्रयत्न. लॉफ्टेड फटका फर्स्ट स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. कमालीचा झेल टिपला अजयनं आणि इथून पहिला हादरा लागलाय बॅड बॉय चिरले टीमला. शुभम माळी होईल झेल बाद. गावाच्या मैदानावर सामना रंगणार हाय. विठ्ठल क्रिकेट संघासारखे तुम्ही आयोजन करणार ना. चाचणी गावाच्या मैदानावर सामना रंगणार हाय. विठ्ठल क्रिकेट संघासारखे तुम्ही आयोजन करणार ना. मागील चेंडूवर महत्वाचा झेल कॅरी केला अजयनं. फर्स्ट मध्ये तो तैनात होता आणि या मॅच मधील गोल्डन विकेट गोलंदाजानं मिळवून दिला. नो जरूर टाकला होता, पण अचूक टप्पा, चांगली लाईन त्या लेंथ आणि योग्य नियंत्रित गोलंदाजी तो देखील करतोय. आणि पहिला हादरा लागला बॅड बॉय चिरले टीमला. मैदानात दाखल झाले संघाचे सरसेनापती प्रमोद मडवी. एक बाद 14शी सुरुवात पाहायला मिळते, ते म्हणजे बॅड बॉय चिरली टीमची. शुभम मोकलचे हा षटक आपण पाहता. कमालीचं त्याने षटक हाताळलंय. 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 4 धावा खर्च केल्यात. महत्वाचा विकेट शुभम माळीला त्यानं बाद केलाय आणि बऱ्याच वर्षाचा दांडगा अनुभव आहे. त्या नावानं खरं तर संघ खेळतो बॅड बॉय चिरले आणि त्या संघाचे संस्थापक प्रमोद मडवी मैदानात दाखल होत आहेत. प्रचंड अपेक्षा असतील या खेळाडूकडून. बऱ्याच वर्षाचा अनुभव देखील आहे. या षटकातील अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. नाबाकाडी संघाची सध्या गोलंदाजी चर्चेमध्ये राहिलाय. हा ट्रॅकर बॉल आहे, प्रॉपर कनेक्ट झाला आणि या बॅटला ब्रश करून अगदी समोर चेंडू पडला होता, पण कोणत्या प्रकारची धाव मिळत नाहीये. चांगली टप्पा आणि चांगली गोलंदाजी ती म्हणजे शुभम मोकलची. हा अपकमिंग स्टार आहे निलेले नावाकाडी संघाचा आणि वेगवान गोलंदाजी नेहमीच करत असतो. आणि यंदाच्या वर्षामध्ये अनेक साऱ्या मैदानामध्ये नाबाकाडी संघाची महत्वाची गोलंदाजी राहिली आहे, ती म्हणजे शुभम मोकलच्या माध्यमातून. फार कमी धाबा करते गोलंदाज खर्च केल्यात. आणि प्रत्येक षटकारासाठी जेवण भाऊ मात्रे यांच्या वतीनं प्रमोद मडवीसाठी 1000चा कॅश प्राइज झालाय. पुढे खेळण्याचा प्रयत्न. लॉफ्टेड फटका जरूर चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हरेजच्या दिशेनं चेतनच्या बाजूने चेंडू ट्रॅव्हल झालाय. शेवटच्या क्षणाला चेंडू अडवला गेलाय. चांगलं कम्मालीचं बॅकअप पाहायला मिळतंय. अगदी शेवटच्या मोमेंटला चेंडू अडवलाय आणि त्यामुळे या संघासाठी त्यानं एक धाव वाचवण्याचा प्रयत्न देखील केलाय. आणि इथून मात्र चेक केलं जाईल की सेफ आहे की नाही.